See the next type of derivatives. आतापर्यंत आपण बघितले u प्लस व्ही यू मायनस व्ही यू अपॉन व्ही यू इंटू व्ही चेन रूल. त्याच्यानंतर आपण आत्ताच बघितलं रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स किंवा रेट ऑफ चेंज ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय. त्याच्यानंतर आपण बघितलं लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. आता आपण बघतो इम्प्लिसिट फंक्शन. आता हा जो एक शब्द इम्प्लिसिट याचा अर्थ समजण्यासाठी आत्तापर्यंतची फंक्शन कशी होती ते थोडंसं आपल्याला बघायला लागेल. आत्तापर्यंतची फंक्शन लेफ्ट साईडला वाय आणि राईट साईडला एक्स अशी सेपरेट होती. दॅट those types of functions are called explicit functions where on one side one variable and on the other side second variable. पण आताची तुमची फंक्शन बघितली ती कशी आहेत बघा. इथे x आहे, इथे y आहे, इथे x y आणि राईट साइड 0. त्यामुळे मिक्स आहे. x and y are together. If you observe these functions you can see the same thing. If you observe this function you can see the same thing. So on one side y and on the other side function of x असं नाहीये. पण असं असतं तेव्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं असतं. डायरेक्ट आपण लेफ्ट साईडला वाय असतो डिवाय बाय एक्स लिहितो आणि डेरिव्हेटिव्ह काढायला सुरुवात करतो. पण आता हे असं नाहीये. हे कसं आहे इम्प्लिसिट आहे. दॅट मीन्स एक्स अँड वाय बोथ आर टुगेदर. सो दॅट्स वाय वी वॉन्ट टू लर्न हाऊ टू फाइंड डी वाय बाय डी एक्स फ्रॉम दिस वन विच आर द टाइप ऑफ फंक्शन्स आर इम्प्लिसिट फंक्शन. आता असं जर फंक्शन आलं की ज्याच्यात एका बाजूला एक्स नाहीये किंवा एका बाजूला वाय आणि दुसऱ्या बाजूला एक्स नाहीये तर त्या ठिकाणी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायला सुरुवात करायची. त्यामुळे वाक्य लिहिणार आपण डिफरन्शिएटिंग both sides with respect to x. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायला सुरुवात करायची. फंक्शन आहे तसंच ठेवायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 3x² असतं. म्हणजे फॉर्म्युला बघा n(x⁻n−1). पॉवर फंक्शन प्रमाणे आपण डेरिव्हेटिव्ह काढलं. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x⁻2 पुढे प्लस. आता y क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काढायचंय. नियम तोच. एक्स क्यूबचं काढलं तसंच y क्यूबचं पण विथ रिस्पेक्ट टू x काढायचंय. हे एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे इथे 3y² एवढंच होऊन थांबणार नाहीये. हा 3y² आपण कोणाचं काढलं पॉवरचं काढलं. वायचं डेरिव्हेटिव्ह अजून आपण काढलेलं नाही. वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच आपल्या भाषेत dy बाय dx. इथे काय dy बाय dx आलं नाही कारण इथे dx बाय dx आलं असतं. कारण इथे x आहे आणि dx बाय dx ची व्हॅल्यू असते 1. त्यामुळे आपण ती लिहित नाही. dy बाय dx ची व्हॅल्यू मात्र 1 नाही त्यामुळे आपण ती लिहिली. प्लस 4. आता हे बघा हा प्रॉडक्ट आहे. एक्स आणि वाय बोथ आर टुगेदर. त्यामुळे इथे प्रॉडक्टचा रूल आपल्याला वापरायला लागेल. प्रॉडक्टचा रूल आपल्याला माहिती आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय त्यालाच आपण dy बाय dx असं म्हणतो. dy बाय dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय एवढं लक्षात करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणून हे वाक्य लिहिणं महत्त्वाचं आहे. आपण विथ रिस्पेक्ट टू काय काढतोय. जर मी विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह काढत असेल तर वायचं डेरिव्हेटिव्ह 1 आलं असतं. पण विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतोय त्यामुळे ते dy बाय dx. आता आपण बदलणार प्लस y इंटू एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह इट विल बी 3x². आता खरं म्हणजे आपण डेरिव्हेटिव्ह काढण्याची प्रोसेस पूर्ण संपली. इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 0 इज 0. आता याच्यात काय झालं बघा. इथे एक dy बाय dx आहे, इथे एक dy बाय dx आहे. म्हणजे दोन ठिकाणी dy बाय dx आहे. आपण हे सगळे ब्रॅकेट काढून टाकायचे. dy बाय dx टर्म एका बाजूला घ्यायच्या आणि dy बाय dx ची व्हॅल्यू सेपरेट करायची. डेरिव्हेटिव्हची स्टेप तुमची इथे खरी संपली. सो इट विल बी 3x² प्लस 3y² dy बाय dx प्लस आता 4 ने मल्टिप्लाय करा 4x³ dy बाय dx प्लस 4y इंटू 3 म्हणजे 12yx³ इज इक्वल टू 0. ब्रॅकेट संपले. आता ही dy बाय dx ची टर्म आहे आणि ही dy बाय dx ची टर्म आहे. या दोन्ही टर्म आपण इकडे ठेवूया आणि ह्या दोन्ही टर्म मध्ये जर आपण dy बाय dx कॉमन घेतलं तर आपल्याला एखादी स्टेप वाचेल. सो dy बाय dx टेकन कॉमन फ्रॉम दीज टू. इथे राहिला 3y² आणि इथे राहिला प्लस 4x³ आणि आता ही टर्म आणि ही टर्म दोन्ही आपण राईट साइडला नेऊया. इज इक्वल टू मायनस 3x² मायनस 12yx³. आता आपल्याला व्हॅल्यू कशी काढायची dy बाय dx काढायची. फक्त हा ब्रॅकेट उचलायचा आणि इथे डिवाइड करायचा की आपलं काम संपलं. सो व्हॅल्यू ऑफ dy बाय dx will be equal to 3x² minus 12yx³ upon 3y² plus 4x³ झाली आपली dy बाय dx व्हॅल्यू. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत u इंटू v रूल आहे, चेन रूल आहे, हे सगळे तेच रूल आहेत. फक्त जराशी मेथड बदलत जाते किंवा कशा पद्धतीने करायचं हे एकदा आपल्या लक्षात आल्यानंतर ही सगळी उदाहरणं ह्याच पद्धतीने करायची आहेत. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायचं. dy बाय dx 2-3 टर्म येतील त्याचे त्या टर्म एका बाजूला ठेवायच्या, उरलेल्या टर्म दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर करायच्या आणि कॉमन काढून डिवाइड करायचं की आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू मिळते. म्हणजे जर
नुसतं प्रश्न आला फाइंड dy बाय dx, तर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस xy इज इक्वल टू 7. मग याचं वाक्य लिहायचं इथे, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्टिव्ह टू x. हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे, कारण ते लिहिल्याशिवाय आपण dy बाय dx किंवा dx बाय dx लिहू शकत नाही. आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायला सुरुवात करायची. x स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 2x रेज टू 1 असतं, किंवा नुसतं आपण 2x लिहिलं तरी पुरे आहे. प्लस आता बघा इथे y स्क्वेअर आहे, तो इट विल बी 2y इंटू dy बाय dx, कारण y आहे आणि विथ रिस्पेक्ट टू x आपण डेरिव्हेटिव्ह काढतोय, त्यामुळे ते dy बाय dx येईल. प्लस इथे बघा हा प्रॉडक्ट आहे, त्यामुळे प्रॉडक्टचा रूल वापरून आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. x फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ y, डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ y आलं की dy बाय dx लक्षात ठेवायचं. प्लस नाउ y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 इज इक्वल टू 0. आता खरं म्हणजे आपलं डेरिव्हेटिव्ह काढून संपलेलं आहे. तुम्हाला दिसते या दोन dy बाय dx च्या टर्म आहेत, त्या इकडे बाजूला ठेवायच्या. ही 2x आणि ही y ही टर्म तिकडे न्यायची, dy बाय dx कॉमन काढायचा आणि डिवाइड करायचं, संपलं. सो इट विल बी 2y dy बाय dx प्लस x dy बाय dx इज इक्वल टू हा मायनस 2x आणि मायनस y. So if you take dy by dx common, it will be 2y plus x is equal to minus 2x minus y. So value of dy by dx is minus 2x minus y upon डिवाइड इकडे केल्यानंतर 2y plus x. हे आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू मिळाली. रूल कुठलाही नवीन नाही, फक्त जरासं कॉमन काढणे आणि डिवाइड करणे एवढंच आपल्याला एक्स्ट्रा करावं लागतं. बघा x क्यूब प्लस x स्क्वेअर y प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस y क्यूब इज इक्वल टू 81. तसंच आहे, एक x आणि y मिक्स आहे, त्याला इम्प्लिसिट फंक्शन म्हणतो आपण. या टाईपचं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायला सुरुवात करायची. वाक्य लिहायचं इथे, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्टिव्ह टू x. डायरेक्ट x क्यूबचं डेरिव्हेटिव्ह येईल 3x स्क्वेअर प्लस इथे आता प्रॉडक्ट आहे बघा x स्क्वेअर आणि y, त्यामुळे पहिलं x स्क्वेअर लिहिलं, y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस आता y इंटू एक्स स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह 2x. हा रूल मात्र u इंटू v रूल आपल्याला बरेच वेळा वापरायला लागतो. u अपॉन v रूल कम्पॅरेटिव्हली कमी वेळा वापरायला लागतो, त्यामुळे तो नीट वापरायचा. बघा इथे हे सुद्धा परत u इंटू v रूल वापरायचा. बघा x फर्स्ट फंक्शन ॲज इट इज y स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह काढतोय आपण, इट विल बी 2y इंटू dy बाय dx. फक्त y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काढताना x स्क्वेअर सारखंच काढायचं आहे, पण y असल्यामुळे dy बाय dx येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. इथे x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काढलं तेव्हा नुसतंच 2x आलं, इथे dx बाय dx आपण लिहिलेलं नाही, कारण त्याची व्हॅल्यू 1 असते. प्लस आता हे झालं x इंटू वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह प्लस आता y स्क्वेअर इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह. एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार 1, त्यामुळे पुढे लिहायची गरज नाही. प्लस नाउ इट विल बी y क्यूब. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y क्यूब इज 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल टू 81चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे, त्यामुळे 0 येईल. आता डेरिव्हेटिव्ह काढून संपलं. आता कुठे ब्रॅकेट शिल्लक नाही, ब्रॅकेट असता तर तो काढला असता. त्याच्या पुढे आता बघा ही एक dy बाय dx ची टर्म आहे, ही एक dy बाय dx ची टर्म आहे आणि ही एक dy बाय dx ची टर्म. ह्या तिन्ही टर्म आपल्याला लेफ्ट साइडला लिहायच्या आहेत आणि ही टर्म आणि ही टर्म, ह्या तीन टर्म राईट साइडला आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत. सो इट विल बी एक्स स्क्वेअर dy बाय dx प्लस आता हे थोडं लिहिताना 2xy dy बाय dx प्लस 3y स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू आता बघा ही 3x स्क्वेअर ही 2xy मायनस 3x स्क्वेअर मायनस 2xy मायनस y स्क्वेअर. आता ह्याच्यातनं dy बाय dx कॉमन काढायचं आहे. सो इफ यू टेक dy बाय dx कॉमन इट विल बी x स्क्वेअर प्लस 2xy प्लस 3y स्क्वेअर that will equal to minus 3x square minus 2xy minus y square. Now as you want to find value of dy by dx, just transfer this bracket to the denominator, so it gives you dy by dx is equal to minus 3x square minus 2xy minus y square upon this bracket x square plus 2xy plus 3y square. म्हणजे एकदा जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह नीट कळलं असलं तर आपण अशा पद्धतीने अजून एक उदाहरण लिहिले, रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल टू रूट ए, ते पण आपण सोडवूया आणि नंतर काही शोधायची उदाहरण आपल्याला सोडवायचे. बघा
रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल टू रूट ए. इथे पण तसंच आहे, इम्प्लिसिट आहे असं समजून आपण सोडूया. कुठलंही उदाहरण इम्प्लिसिट आहे म्हणून सोडून आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपला डायरेक्ट फॉर्म्युला आहे 1/2 रूट एक्स. हा एक्स असल्यामुळे dx बाय dx लिहायची गरज नाही. प्लस आता हा रूट वाय आहे त्यामुळे 1/2 रूट वाय येईल आणि इंटू वायचे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. लक्षात ठेवा, कधी वाय आला की आपण कॉशियस व्हायचं, त्याला dy बाय dx ने मल्टिप्लाय करायला लागेल. आता जर हाच रूल इथे इथे आणि इथे वापरायला गेला आणि इथे चुकून 1/2 रूट ए वगैरे लिहिलं तर आपलं उद्या चुकेल, कारण रूट ए म्हणजे ए इज कॉन्स्टंट. सो रूट ए इज कॉन्स्टंट अँड व्हेन इट इज कॉन्स्टंट इट्स डेरिव्हेटिव्ह इज 0. नंतर इथे वापरला तोच इथे वापरला तोच इथे वापरला की पकड गेलं. आता इथे एकच टर्म आहे dy बाय dx ची, त्यामुळे ती इकडेच ठेवूया आणि हा तिकडे नेऊया. सो इट इज 1/2 रूट वाय dy बाय dx दॅट इज इक्वल टू मायनस 1/2 रूट एक्स. आता ह्या 1/2 रूट वाय ने इकडे डिवाइड केलं की आपलं काम संपलं. व्हॅल्यू ऑफ dy बाय dx इज मायनस 1/2 रूट एक्स डिवाइडेड बाय 1/2 रूट वाय. आता तुम्हाला माहिती आहे, थोडंसं सिम्प्लिफाय करूया आपण. मायनस 1/2 रूट एक्स into 2 root y upon 1. 2 will get cancelled, so it will be minus root y upon root x. So this is value of dy by dx. बघा नेक्स्ट एक्झाम्पल शोधण्याचं उदाहरण आहे. आपल्या डेरिव्हेटिव्ह मधलं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण असं म्हणायला हरकत नाही, तेव्हा हे उदाहरण तुम्ही नक्की तयार करायचं सगळ्यांनी. सेम आहे, इकडे x आहे y आहे, इकडे x आणि y आहे, म्हणजे इम्प्लिसिट आहे. फक्त हे नेहमीपेक्षा वेगळं काय आहे, आपलं जे उत्तर यायला पाहिजे ते एवढं शॉर्ट यायला पाहिजे. आता आपल्याला उत्तर किती मोठं येऊन चालत होतं, कारण नुसतं dy बाय dx काढायचा होता. इथे मात्र सो दॅट आहे, थोडं जास्त सिम्प्लिफाय करायला लागेल. आपण सोडवायला सुरुवात करूया. डायरेक्ट टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. आता इथे तुम्ही असं म्हणाल की कशासाठी लॉग घ्यायची काय गरज नाही, पण लॉग घेतलं तर आपण चटकन सोडवू शकतो किंवा सिम्प्लिफिकेशन अधिक सोपं जातं, म्हणून आपण ह्याला लॉग घेतो. स्पेशल उदाहरण आहे की लॉग न घेता पण सोडवू शकतो, लॉग घेऊन पण सोडवू शकतो, पण आपण लॉग घेणार आहोत. आता हा प्रॉडक्ट आहे त्यामुळे कसं होईल बघा, m log x प्लस n log y. एखाद्याला जर काय म्हणतो आपण त्याला की जरा डिटेल लिहायचं असलं तर नुसता इथे लॉग लिहायचा इथे लॉग लिहायचा, एक स्टेप झाली. त्याच्यानंतर प्रॉडक्ट आहे मग वेगवेगळे करायचं, म्हणजे log x रेस टू n प्लस log y रेस टू n, आणि मग त्याच्यानंतर ते m आणि n मागे घेऊन ही स्टेप लिहिता येईल. इज इक्वल टू m प्लस n log ऑफ x प्लस y. आणि ह्या उदाहरणाचे एक वैशिष्ट्य पण आहे अजून बघा. इथे बघा हे m आणि n कॉन्स्टंट आहेत, इथे m आणि n कॉन्स्टंट आहेत. इथे जे m आणि n त्यांची सम इथे आहे, त्यामुळे हे एक उदाहरण नसून अनेक उदाहरणं आहेत. समजा इथे m 3 घेतला आणि n 2 घेतला तर इथे तुम्हाला 5 लिहून उत्तर हेच येणार आहे. त्यामुळे व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स कॅन बी आस्क्ड टेकिंग डिफरंट व्हॅल्यूज ऑफ m अँड n. आता लॉगचा सगळा वापर करून झालेला आहे. आता डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्टिव्ह टू x, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायला सुरुवात करायची. m कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x इज 1/x प्लस n कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग y इज 1/y. मात्र इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटू dy बाय dx, कारण y चा डेरिव्हेटिव्ह काढतो आपण. इज इक्वल टू m प्लस n इंटू log x प्लस y चे डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस y इंटू, आता हा जो x प्लस y आहे त्याच्या डेरिव्हेटिव्ह आपल्याला मल्टिप्लाय करायला पाहिजे. x चे डेरिव्हेटिव्ह 1 आणि y चं dy बाय dx. सो ऍक्च्युअली इट इज m/x प्लस n/y dy बाय dx इज इक्वल टू m प्लस n/x प्लस y इंटू 1 प्लस dy बाय dx. हे थोडंसं सिम्प्लिफाय करायला कठीण असतं सोडवायला, फक्त हे लक्षात ठेवायचं काय नाही, आपण डायरेक्ट सोडवत जायचं. आता ह्या सगळ्यांनी ह्याला ब्रॅकेट काढायला पाहिजे. आपल्याला dy बाय dx व्हॅल्यू बघायच्या प्रमाणे वेगळी करायची आहे. याने 1 ला मल्टिप्लाय करा, ह्याने y ला मल्टिप्लाय करा. सो m/x प्लस n/y dy बाय dx that is equal to m plus n upon x plus y plus m plus n upon x plus y into dy by dx. आता बघा ही एक dy by dx ची टर्म आहे आणि ही एक dy by dx ची टर्म आहे. ही टर्म आपण इकडे आणूया आणि ही m upon x इकडे नेऊया, ही इकडे आहेच. सो इट इज n upon y dy by dx
minus m plus n upon x plus y dy by dx, that is equal to m plus n upon x plus y minus m upon x. आता ह्याच्यातनं dy by dx कॉमन घ्यायचं आहे. सो dy by dx into bracket n upon y minus m plus n upon x plus y, that is equal to, यांचा पण तसंच लिहायला हरकत नाही सध्या, m plus n upon x plus y minus m upon x. हेच dy by dx, इथे जरा हे सॉल्व करूया आपण. ह्याने याला मल्टिप्लाय केलं तर nx plus ny आणि ह्याने मल्टिप्लाय केलं तर मायनस my मायनस ny अपॉन हा y तसाच ठेवूया x प्लस y. हे जरा फक्त लक्षात ठेवा मी काय केले ते. दॅट इज इक्वल टू सेम असंच करूया mx प्लस nx मायनस mx मायनस ny अपॉन x इंटू x प्लस y. आता इथे बघा काय झालं ते, हा nx आणि हा nx आणि हा ny, हा ny कॅन्सल झाला बघा. इथे काय शिल्लक राहिलं nx minus my, so it will be dy by dx into nx minus my upon इथे राहिलं y into x plus y is equal to, इथे काय झालं बघा mx कॅन्सल झाला, इथे nx minus ny शिल्लक राहिला. So nx minus my upon x into x plus y. आता एक स्टेप फक्त करायची आपल्याला. आपल्याला we want to find value of dy by dx. So we will transfer these terms on this side. nx minus my upon x into x plus y. आता ह्याने इकडे डिवाइड करणार आहे म्हणजे मी उलटून मल्टिप्लाय केली तरी चालेल, y into x plus y upon nx minus my. ह्याला आणि ह्याला ब्रॅकेट घातले. आता तुमच्या लक्षात येईल की हा x plus y bracket cancel. This nx minus my, this nx minus ny gets cancelled. So value is y upon x. So you want to show value of dy by dx is y upon x. बघा या टाइप मधलं शेवटचं उदाहरण घेतले. If e raised to x plus e raised to y is equal to e raised to x plus y, then show that dy by dx is equal to minus e raised to y minus x. आता नेहमीप्रमाणे हे एक्सप्लिसिट असं समजून डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह करायला आपण सुरुवात केली. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x, e raised to x चं डेरिव्हेटिव्ह e raised to x, e raised to y चं डेरिव्हेटिव्ह सुद्धा येणार e raised to y, पण y असल्यामुळे पुढे dy by dx इज इक्वल टू e raised to समथिंग चं डेरिव्हेटिव्ह e raised to समथिंग येणारच आहे आणि या x प्लस y च्या डेरिव्हेटिव्हने इथे मल्टिप्लाय करायला पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy by dx. आता आपण फक्त काय केलंय, हे e raised to x plus y आणि 1 ला आणि e raised to x plus y आणि dy by dx मल्टिप्लाय केलं म्हणजे पुढची स्टेप मिळाली. पुढे काय केलं आपण की हे इकडे टर्म मायनस केली आणि ही e raised to x ची टर्म इकडे मायनस केली. आता ऍक्च्युअली dy by dx कॉमन काढला आणि डिवाइड केलं की आपल्याला उत्तर मिळणार आहे, पण आपल्याला उत्तर काय मिळायला पाहिजे, मायनस e raised to y minus x मिळायला पाहिजे, थोडं सोडवायला पाहिजे. सो इफ यू टेक dy by dx कॉमन, what it gives you e raised to y minus e raised to x plus y, and here e raised to x plus y minus e raised to x. आता dy by dx ची व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला ह्याने याला डिवाइड केल्यानंतर, पण आपल्याला ते उत्तर मिळायला पाहिजे म्हणजे थोडंसं सोडवायला पाहिजे. आता हे कसं सोडवायचं बघा. ऍक्च्युअली इट इज dy by dx into bracket e raised to y minus e raised to x into e raised to y. आता लॉज ऑफ इंडायसेस आपल्याला माहिती आहे बघा. a raised to x plus a raised to y म्हणजे a raised to x plus y लिहितो तसंच आहे. e raised to x plus y you can write as e raised to x into e raised to y. Same thing here, e raised to x into e raised to y minus e raised to x. आता ह्याच्यातनं आपल्याला e raised to y कॉमन घेता येईल. So it is dy by dx into e raised to y. Remaining here is e raised to y कॉमन घेतल्यावर इथे राहील 1 मायनस इथला e raised to x. तसंच इकडे सुद्धा आपल्याला e raised to x कॉमन घेता येईल. Remaining is here e raised to y minus 1. Now dy by dx is equal to e raised to x into e raised to y minus 1 upon ह्याने इकडे डिवाइड करा e raised to y into 1 minus e raised to x. आपण उत्तराच्या जवळ आहोत. हे कॅन्सल होत नाही कारण हे सेम नाहीये. फक्त काय करायला लागेल, ह्याच्यात आपण एक मायनस चिन्ह कॉमन घेऊया. काय चुकलंय का बघा.
ई रेस टू एक्स कॉमन घेतलं ई रेस टू वाय मायनस वन, ई रेस टू वाय कॉमन घेतल्यावर वन मायनस ई रेस टू एक्स. सध्या हे जे उत्तर येत आहे हे ऍक्च्युअली इथे येत नाही, म्हणजे काय प्रॉब्लेम इथे बघा, हा ई रेस टू वाय मायनस वन आहे, हा वन मायनस ई रेस टू एक्स आहे, हे कॅन्सल झाले असते तर ह्या उत्तराच्या जवळ आपण जाऊ शकलो असतो, पण ऍक्च्युअल होत नाही. त्यामुळे सो दॅटचं आपण उदाहरण न समजता सो दॅट हे आहे असं समजून हे उदाहरण इथे आपण स्टॉप करूया. थँक्यू.